संध्याकाळच्या जेवणासाठी आज भाजीला काहीही शिल्लक नव्हतं, म्हणून इथे बघा मी दुपारीच काळे चणे म्हणजेच हरभरे भिजत घातले होते। तर या भिजवलेल्या चण्याची आज मस्त आपण चमचमीत अशी रस्सा भाजी तयार करणार आहोत। तर चणे हे कुकरला आपल्याला वाफवून म्हणजे शिजवून घ्यायचे आहे। तर इथे मी चणे भिजत असतानाच ते अगोदर स्वच्छ धुवून घेतले आणि त्यामध्ये 2 ग्लास इतके पाणी घातले होते। कुकरमध्ये चणे घातल्यानंतर त्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आणि झाकण लावून कुकर हा मध्यम आचेवर कुकरच्या 5 ते 6 शिट्ट्या करून घ्यायच्या, म्हणजे चणे हे व्यवस्थित शिजले जातात। आता चणे शिजतात तोपर्यंत आपण एक छोटंसं वाटण तयार करूया। मिक्सरच्या भांड्यामध्ये 6 ते 7 लसूण पाकळ्या, 1 इंच अद्रकचे तुकडे, त्यानंतर यामध्ये खोबऱ्याचे काप घातले किंवा किसलेलं खोबरं घालायचं। तर इथे आपण कच्चं वाटण तयार करतोय, त्यामुळे कुठलाही मसाला भाजायची किंवा परतवायची गरज नाही। यामध्ये मी खडे मसाले सुद्धा वापरलेले नाही, तरी सुद्धा मस्त चमचमीत, झणझणीत आणि चविष्ट ही भाजी तयार होणार आहे। यातच आता बघा 1 टोमॅटो चिरून घातलेला आहे, त्याचप्रमाणे 1 कांदा सुद्धा उभा चिरून घातला। कांद्याच्या फोडी करून घाला, कारण आपल्याला हे वाटूनच घ्यायचं आहे। यातच आता भरपूर अशी हिरवीगार कोथिंबीर घातली। तर कोथिंबीर स्वच्छ धुवून घ्यायची, नंतर झाकण लावून मिक्सरला फाईन अशी पेस्ट तयार करून घ्यायची। तर कांदा टोमॅटो असल्यामुळे यामध्ये पाणी घालायची सुद्धा गरज पडत नाही, आवश्यक असल्यास तुम्ही थोडंफार पाणी घालू शकता। बघा अशी फाईन पेस्ट आता तयार करून घेतली। हे वाटण तुम्ही इतर कुठल्याही रस्सा भाजीसाठी सुद्धा वापरू शकता। तर हे बाजूला ठेवूया आणि इकडे आपल्या कुकरच्या 5 ते 6 शिट्ट्या सुद्धा झालेल्या आहे, वाफ पूर्णपणे गेलेली आहे आणि चणे सुद्धा छान मऊ शिजले। बघा हातात घेतल्यानंतर लगेच स्मॅश होतात, म्हणजे व्यवस्थित शिजलेले आहे। आता चणे शिजलेले आहे, मसालाही तयार आहे, फोडणी द्यायची। त्यासाठी गॅसवर पॅन गरम करून त्यामध्ये तेल घालायचं। तेल हे तुम्ही तुमच्या क्वांटिटीनुसार, आवडीनुसार कमी जास्त करू शकता। तेल गरम झालं तर यामध्ये पाव चमचा मोहरी आणि पाव चमचा जिरं घालायचं। जिरं मोहरी छान फुललं की लगेच यामध्ये जो तयार केलेला मसाला आहे बघा, तो संपूर्ण ऍड करायचा। एकदा तुम्ही ह्या कच्च्या मसाल्याची मस्त ही चण्याची भाजी करून बघा, खूप चविष्ट लागते। आणि यातच मी आता कढीपत्त्याची काही पाने घातली। तुम्ही तेलामध्ये सुद्धा जिरं मोहरी घातल्यानंतर कढीपत्ता फ्राय करून घेऊ शकता। आता मसाला हा कच्चा असल्यामुळे, म्हणजे सर्व साहित्य आपण कच्चं दळलेलं आहे, त्यासाठी इथे हा व्यवस्थित असा भाजून घ्यायचा, छान तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचा। साइडनी बघा असं तेल सुटायला लागलं की यामध्ये हिंग पावडर, लाल तिखट, कांदा लसूण मसाला, त्यानंतर हळद पावडर, धने पावडर। तर हे सर्व मसाले आपल्या आवडीप्रमाणे, चवीप्रमाणे कमी जास्त करून घ्यायचे। तर इथे मी मध्यम चवीची ही भाजी तयार करते, म्हणून मी थोडेच मसाले घातलेले आहे, म्हणजे लहान मुले सुद्धा ही भाजी खातात। तर हे घातलेले मसाले सुद्धा व्यवस्थित असे मिक्स करून 2 ते 3 मिनिटं चांगले फ्राय करून, म्हणजे व्यवस्थित परतवून घेतले। तर बघा या मसाल्यांचा ना मस्त फ्राय झाल्यानंतर खमंग असा सुवास सुटलेला आहे। तर आता यामध्ये जे चणे आपण उकडून घेतलेले आहे ते पाण्यासहित घालायचे। त्यामुळे सुरुवातीला बघा यामध्ये मी 2 ग्लास पाणी घातलेले होते, म्हणजे यामध्ये वरतून पाणी घालायची गरज पडत नाही। आणि आता जी ग्रेव्ही होती त्या ग्रेव्ही करिताच आपल्याला मीठ घालायचं आहे, कारण यामध्ये आपण अगोदर सुद्धा चणे उकडण्यासाठी मीठ घातलेलं होतं। आणि आता गॅसवर झाकण ठेवून मध्यम आचेवर ही आपल्याला 3 ते 4 मिनिटं खळखळीत अशी उकळून घ्यायची आहे। गरम पाणी असल्यामुळे उकळ ही लवकर येते आणि बघा तवंग सुद्धा मस्त आलेला आहे। आता यावर फक्त बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची, गॅस बंद करायचा। इथे मस्त आपली ग्रेव्हीची अशी चना मसाला भाजी तयार झालेली आहे। ज्याप्रमाणे हॉटेलमध्ये चना मसाला मिळतो बघा, अगदी सेम त्याच टेस्टी ही भाजी तयार होते। भाजीला टेक्स्चर बघा, रंग बघा, सुंदर आलेला आहे। कुठल्याही प्रकारचे जास्तीचे मसाले न वापरता घरच्याच साहित्यात अगदी झटपट बनवून ही भाजी तयार होते। तर एकदा तुम्ही सुद्धा या पद्धतीचे ट्राय करून बघा, तुम्हाला सुद्धा या पद्धतीचा चना मसाला नक्कीच आवडेल। तर ही गरमागरम भाजी चपाती, रोटी, भाकरी सोबत अप्रतिम अशी लागते। पुरी सोबत सुद्धा तुम्ही ही ट्राय करू शकता।
चला तर मंडळी, कशी वाटली आजची ही रेसिपी ही कमेंट मध्ये सांगा. आवडल्यास लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.